ओळख परेडसाठी मी विनंती करतो सतीश शेट्टी सर नवनिर्वाचित नगरसेवक त्याप्रमाणे उपनगर कार्यकारी सदस्य म्हणून जे योगदान मिलिंद शिंदे सर सतीश शेट्टी सरांना विनंती आहे तांत्रिक समिती सदस्य आपण या दोन्ही संघांची ओळख परेड करण्यासाठी आपण देखील क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहायचं आहे। वार्ड क्रमांक 85 चे नगरसेवक आदरणीय मिलिंद साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। प्रवीण शिंदे मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत। सतीश शेट्टी साहेब मुंबई उपनगर कबड्डीचे सदस्य आणि वार्ड क्रमांक 85 चे बीजेपीचे नगरसेवक आदरणीय मिलिंद शिंदे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। प्रवीण शिंदे मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत। चला अंतिम सामना आहे। प्रेक्षकांना विनंती करते आपण टाळ्यांचा गजर करूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। एक जोरदार आपण घोषणा करूया। प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। ओम नमः पार्वतीपते हर हर गणपती बाप्पा जोगेश्वरी माते की। दोन्ही संघांची ओळख त्या बाजूला आपण पार्ले महोत्सव विले पार्ले या संघाला आपण पाहत आहोत। दिनेश अँथोनी सर एक आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू भारतासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं नवनिर्वाचित नगरसेवक त्याप्रमाणे तांत्रिक समिती सदस्य मुंबई उपनगर मिलिंद शिंदे साहेब त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित इतर सर्व पदाधिकारी आणि आता टॉस टाइम इट्स अ टॉस टाइम टॉस का बॉस चला हेड अटैक छापा की काटा अंगड़ की चढ़ाई चला दोन्ही संघ फोटोसाठी यायचंय पाहुण्यांसोबत एक फोटो घेणार आहोत। बोथ द टीम प्लीज बोथ द टीम प्लीज कम फॉरवर्ड पुढे या फोटो घेणार आहोत आपण। पिवळ्या गणवेशामध्ये संघ आहे सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज तर डार्क ब्ल्यू मध्ये आपण पाहतोय संघ पार्ला महोत्सव विले पार्ले सतीश शेट्टी सर उपस्थित आहेत मिलिंद शिंदे सर उपस्थित आहेत अँथोनी सर उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी छली क्रीडा मंडळ जोगेश्वरीचे देखील श्रीकांत विजय सर आणि आजचे बड्डे बॉय कमलेश पाला मनोज मोकल यांनी देखील छानपैकी कमलेश सरांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे। उसका तो बर्थडे का दिन है तो बर्थडे बॉय सेलिब्रेशन तो बनता है बॉस। सर्व मान्यवरांना विनंती करून आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हेलो हेलो ऑफिशियल्स तैयार आहेत का? चला ऑफिशियल्स तयार आहेत रेडीज करत नाही ओके थांबा घाई करू नका। अंतिम सामना आहे व्यवस्थित नावं लिहा खेळाडूंनी घाई करू नका। उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई
सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणारी उत्सुकता आणि मागे सुंदर अशा ट्रॉफ्या आणि या चषकावरती कोण कोरणार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे श्री सिद्धिविनायक दहिसर विरुद्ध हिट इंडिया विजेता हिट इंडिया या देखील ज्युनियर गटातील सामन्याचा अंतिम सामन्यातील पारितोषिक वितरण सोहळा कुमार गटातील देखील आपण यानंतर करणार आहोत. त्यानंतर प्रथम श्रेणी पुरुष गट चला तयार आहात. पंचांनी ऑफिशियली सांगायचं आहे संघाबरोबर जे प्रशिक्षक व्यवस्थापक बसणार आहेत आणि आमचे व्हॉलेंटियर जे आहेत खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था करून ठेवा तिथे दोन्ही बाजूला. खूप छान असं प्रवीण शिंदे मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. मगाशी मी म्हटलं की गोरगरिबांचे कैवारे आणि ज्या प्रकारचं योगदान त्यांचं या परिसरामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला जातोय. जसं खासदार साहेबांनी देखील मनोगत व्यक्त करताना त्या सर्व गोष्टींचा विशेष उल्लेख केला की बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जोडी बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती कुणी सज्जन कुणी दुर्जन जशी बनवली आयुष्याची घडी वाहतो ही दुर्वांची जोडी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मात्र त्या सुंदर आठवणी ज्या निश्चितपणे त्या विभागामध्ये त्या परिसरामध्ये ज्या प्रकारचं त्यांनी योगदान दिलं ते आज देखील निश्चितपणे त्या जुन्या आठवणी विशेषतः आठवतात. असं प्रवीण शिंदे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आणि पहिली चढाई. चला प्रेक्षकांना विनंती करतोय जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिल्या चढाईसाठी जर्सी नंबर 15 महत्वाचा चढाईपटू टर्न कॉर्नर सज्ज आहेत. सागर क्रीडा मंडळ संताक्रुज संघ कॉर्नर देखील आपण पाहतो ज्या प्रकारचे कव्हर आहे त्यामुळे मॅच छान होणार आहे. आदरणीय शक्तीची शक्ती मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन सदस्य आणि मंचावरती यायचं आहे. आदरणीय शक्ती शक्तीजी क्या बात आहे. सर्वांना अल्पोपहार आहे. हे जवानचे आमचे डान्सर देखील आलेले आहेत. हो क्या बात आहे. 1 आणि 13 नंबर सुरुवात झालेली आहे. अकाउंट ओपन होते दोन्हीकडे श्री गणेश झालेला आहे. 1-1 अक्षय तावडे मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी या वर्षी राज्य अजिंक्यपद सिनियर स्पर्धेमध्ये नाशिकमध्ये अप्रतिम अशी कामगिरी. शिवशाही नागपूरला जी स्पर्धा झाली ज्या स्पर्धेमध्ये देखील कामगिरी नुकतंच स्टेट लेवल खेळायला गेले पुणे या ठिकाणी असा खेळाडू तो म्हणजे अक्षय तावडे याला आपण पाहत आहोत. 1-1 अशी गुणसंख्या. सागर क्रीडा मंडळ सांताक्रुज विरुद्ध पार्ले महोत्सव विले पार्ले. हाच सागर क्रीडा मंडळ सांताक्रुज या संघाकडून विशांत देवाडिगा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर मुंबई जिल्हा त्यानंतर महाराष्ट्र राज्य त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार BTCL. खूप सुंदर गोल अप्रतिम. डॅनियल अँथनी आंतर दर्जाचे खेळाडू इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर डॅनियल अँथनी यांनी मंचासमोर यायचं आहे. मी सुवर्णा आमचे मित्र प्रशांत सुवर्णा यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. पॉइंट पार्ले 2-2 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली कव्हर चांगली कव्हर. स्वतःच चक्रव्यूह मध्ये अडकले. कुठून जायचं कुठून स्किप करायचं कळलंच नाही. ज्या प्रकारची कव्हर अलर्ट राहिली आणि 3-2 अशी गुणसंख्या. 2-1-2 5च्या कव्हर मध्ये चढाई करत असताना जर्सी नंबर 4 डिफोकस हे युट्यूब चॅनलला ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहू शकता. सर्व कॅमेरामॅन यांचे देखील आणि सर्व टीमचे आम्ही विशेष आभारी आहोत. गेले 3 दिवस ही स्पर्धा डिफोकस युट्यूब चॅनलला लाईव्ह तुम्ही पाहू शकता. आता देखील तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर आदरणीय फोकस सर्च करा. सतीश शेट्टी मुंबई उपनगर
कबड्डी असोसिएशन सदस्य यांना मी मंचावर बोलवत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी बंटी सावंत यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. मुंबई उपनगर कबड्डी सदस्य आदरणीय सतीश शक्ती साहेब. चार दोन गुणांची संख्या आपण पाहतोय. 4 गुण पार्ले महोत्सव. आपण अक्षय तावडेंना पाहिलं सलग 2 चढाईमध्ये 2 सुंदर गुण. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये कोल्हापूर आणि रायगड या 2 संघांसोबत ज्या प्रकारच्या आपल्या लढती झाल्या, ज्यामध्ये रायगड संघाला तर अक्षरशः या एका खेळाडूने नाकीनं वाढले होते. ज्या प्रकारची चढाई आणि ज्या प्रकारचे त्याच्या चेकवर आणि निश्चितच कोल्हापूर संघाला देखील नागपूर शिवशाही कबड्डी स्पर्धा असेल किंवा राज्य अजिंक्यपद खूप चांगल्या प्रकारचा खेळ सध्या सिनियर संघामध्ये, कारण कुमार गटामध्ये ज्या प्रकारची कामगिरी ज्यावेळेस रजस्ती कॅप्टन आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने 2022-23 ला मुख्यमंत्री चषक ठाण्याला जिंकलं होतं, त्यावेळी देखील आता खूप ऍडव्हान्स आले, काही गरज नव्हती. कॉर्नर सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की कृपया तिकडे उभे राहू नका, इथं बसण्याची व्यवस्था आहे समोर. सर्वांना विनंती राहील, काय प्रेक्षक बसलेले आहेत. आणि आता बघा पुन्हा एकदा अक्षय येतोय, 2 गुण घेऊन जातोय आणि पाहता पाहता हा ऑल आउट आता खूप जवळ येतोय. सागर क्रीडा मंडळ सांताक्रुझ विरुद्ध आपण पाहतोय सामना. पार्ले महोत्सव विले पार्ले 3-7 गुण पार्ला, 3 गुण सागर. चढाईपटू जिथे 4 या ठिकाणी सज्ज होतोय. आदरणीय सनी चोप्रा साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या सर्वांचे लाडके तेजस शिंदे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय सनी चोप्रा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या सर्वांचे लाडके तेजस शिंदे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. या बात आहे, याला म्हणतात आला अंगावर घेतला खांद्यावर आणि शिंगावर. पहिल्याला मारल्यानंतर 2 येणार, दुसरा धावत, त्याला डॅश केलं. डॅश करायला डिफेंडर गेला पाहिजे. ताकद कमी पडली, याची ताकद जास्त पडली. फोटोग्राफर स्ट्रेंथवर 11-3 पहिल्या काही मिनिटांचा खेळ झालेला आहे. पहिली रेड सेफ होती अक्षयची, त्यानंतर 4 रेडमध्ये आपण पॉइंट्स पाहिले. सलग 2 रेडवर 1-1, त्यानंतर 2 आणि आताचे 2 आणि 2 4 ऑल आउटचे 2 मिळाले. म्हणजे स्ट्राईक रेट आपण जर पाहिला तर 1 2 3 4 4 चढाईमध्ये 2 आणि 2 4 4 आणि 2 6 आणि 2 8, म्हणजे जवळपास डबल. एक 200च्या स्ट्राईक रेटने गुण मिळवतोय. प्रत्येक चढाईवर 2 गुण. पहिली रेड एक्सेप्ट आपण म्हणू शकतो, अपवाद की ज्याच्यावर फक्त रीड करून ते आले परत. त्यामुळे महत्वाची कामगिरी कव्हरला राहील सागरला. सागर संघाला, ज्या संघाकडून आपण निशांत देवाडिगा यांनी एक मोठी झेप घेतली. कुठेतरी आपल्या स्थानिक संघाकडून खेळण्यासाठी आवश्यकता असते. महत्वाचा चढाई पडू. जर्सी नंबर 12 सागर क्रीडा मंडळ या संघाचा. महत्वाची कामगिरी या चढाईपटूवर राहील. पॉइंट सागर 4-11. सराईसाठी अक्षय तावडे. बोनस ट्राय करण्याचा प्रयत्न. ट्रेलर आहे, मात्र ज्या प्रकारची त्याची फुटवर्क, त्या प्रकारचं बदल आली तर डॉजिंग सर्व गोष्टी आपण पाहत आहोत. त्या प्रकारचं खेळ कबड्डीचा पाहायला मिळते. दोन्ही बाजूला त्यांनी थोडासा ट्राय केला. 4-11 7 गुणांची आघाडी. अंतिम सामना प्रथम श्रेणी पुरुष गट प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित. चांगला एक गोल, मात्र चांगला सपोर्ट. अन्यथा या ठिकाणी लॉबीचा वापर करत 1 2 3 मिळू शकले असते. पॉइंट मिळतोय पार्ले महोत्सव 12-4. 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन अक्षय तावडे. एक मात्र 2 अशा एमटी रेट पाहिल्यात, बाकी प्रत्येक
रेड वर आपण त्यांचे पॉइंट पाहिले, सिंगल सिंगल 2 त्यानंतर 4. जो ऑल आउटचा पाहिलं आता देखील प्रयत्न चाललाय तो म्हणजे बोनस साठी. 6च्या कव्हर मध्ये राईट टर्न राईट कॉर्नर सज्ज आहे. 4-12. ग्रीन कार्ड जर्सी नंबर 12 गुणसंख्या 4-12. बघूया कोणाचे वाजता आहेत 12. क्या होगा मेरा क्या होगा तेरा. आणि क्या बात है, अप्रतिम जात होता कुर्ल्याला, त्याला परत आणलं पार्ल्याला. 4-12. 1 2 3 4 ची बट्टी होती, फक्त हात टाकायचा होता, कंट्रोल छान होतं. आणि आता डू अँड डाय थर्ड रेड साठी 5च्या कव्हर मध्ये जर्सी नंबर 4. हो संधी होती. कॉर्नर आपण पाहतोय, टर्न आहे कॉर्नर आणि राईट कॉर्नर देखील आहेत. हो एका घाई करायला गेले. हे बघा, बाय 1 गेट 1 फ्री नाही, चुकीला माफी नाही. व्हायब्रेशन ने तो आला, कळलंच नाही नक्की काय आहे. 4-14 प्रेक्षक देखील एक्साइटेड आहेत. 4-14 शी गुणसंख्या, 10 गुणांची आघाडी. पॉइंट मिळालेला आहे मलिंगा सागर क्रीडा मंडळाचा. 4-16. विशाल कांबळे सर, आपण देखील जागते राहू. आता हवा थंड थंड, पंखा कूल कूल. बघा जगती नाही लगना चाहिए. चुकून मला डोळा लागला. क्या बात आहे, सावकाश. पीपीची पॉवर आणि आता 1+2 ची संधी. 1 साइडेड मॅच पहिल्या काही मिनिटातच. ऑल आउट सागर, ऑल आउट सागर, टाइम आउट घेण्यात आले. 4-20. 16 गुणांची आघाडी. विशाल पंखा चालू आहे ना? येस, बंद केलाय. आदरणीय प्रवेशित मित्रमंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंती निमित्ताने आयोजित केले आहेत. आमच्या प्रवीण शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनंत नारकर साहेब, मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय अजय शिंदे साहेब, आमचे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आदरणीय निखिल शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांची समाजाशी असलेली बांधिलकी, त्यांची आपुलकी, इथल्या मातीशी असलेली त्यांची नाल आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे नेतृत्व, त्यांचे योगदान खरोखरच अमृततुल्य असे आहे. आदरणीय प्रवीण शिंदे साहेबांच्या त्यांच्या कार्याला, त्यांच्या नेतृत्वाला उजाळा देण्यासाठी प्रवीण शिंदे मित्रमंडळाने भव्य असे जिल्हास्तरीय कबड्डी सामने भरवले आहेत. किसी न किसी खिलाड़ी को यहाँ पर ट्राई करना होगा. 4-21 का बड़ा फासला है
और अगर देखा जाए तो 17 अंकों की बढ़त बनाए हुए हैं, और अगर रेडर नहीं चलेगा तो कौन चलेगा। थर्ड रेड, पाच 21। अक्षय तावडे पुन्हा एकदा सलाईसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील एक नामांकित असा खेळाडू, ज्युनियर गटामध्ये अप्रतिम अशी कामगिरी, त्यानंतर तोच फॉर्म आपला, प्रयत्न केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर, मेहनत केल्यानंतर निश्चितच यश मिळतं, ते यावर्षी पाहायला मिळाले। 5-21 इथून नक्कीच यांना देखील आपण पाहतोय खूप बिझी पंच आहेत। शरद कांबळे देखील जवळपास 100 स्पर्धा करतात वर्षाला, सेंचुरी आहे त्यांची, तो देखील शतक पूर्तीचा सोहळा लवकरच आम्ही साजरा करू, तारीख नक्कीच लवकर करू सेलिब्रेशन। आंबेडकर कॉलेजला कोचिंग देखील ते करतात, खेळाडू घडले, बघूया आता स्टेट लेवल कुठली लागते तेव्हा नक्कीच। आणि आता संधी मिळाली, 1 2 3 सुपर रेड, चला जोरदार टाळ्या होत्या। सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, खाऊन जातोय भाव। 25-5, 15ची आघाडी, 16ची झाली, आता 20, 5-25 एकतर्फी लढत। जय जवान गोविंदा पथकाचे हंडे पण आलेले आहेत। डान्सर 11 मधला लाइटिंग वाला अमिताभ बच्चन, हॅलोजन आल्यानंतर तो चमकतो, नाहीतर काजवात आहे हंडे कलाकार, अन्यथा आम्हाला शोधायला होतं ये रात के जुगनू है, रात्रीचे काजवे आहेत। आणि आता मात्र रेडर आउट, पॉइंट सागर। हाफ टाइम चेंज द कोर्ट, 25-7, 18 गुणांची आघाडी। विशाल कांबळे लवकरच शतक पूर्ती, यावर्षी 100 सेंचुरी स्पर्धा केलेल्या आहेत कव्हर। आपण कुमारगट आणि डू ऑर डाय स्पेशलिस्ट मिथुन नागती सर देखील आहेत या ठिकाणी। ओके, कुमारगट आता घेऊया। या ठिकाणी आपण कुमार गटातील प्राइज घेणार आहोत। प्रथम या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई ओके चालेल। अंडे कोणता डान्स, तेरे जैसा या, ओके ओके ठीक आहे, चला सांगतील ते। 5 मिनिटं गॅप आहे, कोणतं गाणं ते सांगा। काजवा चमकणार आहे। घाटकोर प्रतिष्ठान आम्ही काही वर्षांपूर्वी केली, त्यावेळेस काही स्पर्धा, काही मॅचेस झाल्यानंतर ब्रेक, आणि त्यावेळेस खूप कलाकार डान्स करायचे। 3:30-4 वाजत होते, 8:30-9ला पहिली मॅच। 2 वर्ष आपण नाही पाहिली। कॅमेरामॅन देखील आमचे एक युवा आहेत,
आदरणीय प्रवीण शिंदे मित्रमंडळ आणि शाखा क्रमांक 73 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय कबड्डी सामने आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने आयोजित केले आहेत. प्रवीण शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध नारकर साहेब, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अजित शिंदे साहेब, युवा नेतृत्व आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय निखिल शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. 5 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर गाणं सुरू होईल. दिसला कशाने लुकलुकणारा दिला. तुम्ही गाणं सांगा कोणतं ते. आदरणीय प्रवीण शिंदे साहेबांच्या कार्याला, त्यांच्या नेतृत्वाला, त्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे, जे लोकांसाठी योगदान दिलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाला उजाळा देण्यासाठी प्रवीण शिंदे मित्रमंडळाने भव्य असे जिल्हास्तरीय कबड्डी सामने भरवले आहेत. आज शेवटचा दिवस आहे. अंतिम सामना सुरू आहे. बापू स्मृती चषक. हा चषक कोण पटकेल थोड्याच मिनिटात आपल्याला प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना समजेल. सामनाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने ज्यांची या स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे, स्पर्धा निरीक्षक आणि सर्व पंचमंडळ यांचा सत्कार मी प्रवीण शिंदे मित्रमंडळ आयोजित या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बापू स्मृती चषक आपण करत आहोत. सत्कार सन्मान आपण करणार आहोत. निरीक्षक आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सामनाधिकारी निरीक्षक किरण नाईक आपण यायचंय सत्कार स्वीकारण्यासाठी. किरण नाईक. किरण ओके. विशाल कांबळे कुठे आहेत? दिसतोय की नाही? कुठे? ओके ओके. 100वी या वर्षातली. येस येस. स्टेट लेवलला मला भेटेलच कुठे. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि युवा नेतृत्व आदरणीय निखिल शिंदे साहेब, सर्व पंचांचं आणि निरीक्षकांचं इथे स्वागत करण्यात येईल. सर्व पंच निरीक्षक यांनी मंचावरती यायचं आहे. आदरणीय आमचे युवा नेतृत्व आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय निखिलजी शिंदे साहेब, तुम्हाला विनंती करतो की त्यांना त्यांचा सत्कार करायचा आहे. मिलिंद साहेब, डॅनियल अँथनी साहेब, शक्ती साहेब, पंच किरण नाईक, पंच किरण नाईक यांचा आपण सत्कार करतोय. प्रेक्षकांना विनंती करतोय सर्व सामनाधिकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. किरण नाईक, मिथुन नागती. किरण नाईक, त्यानंतर मिथुन नागती सर आपण यायचंय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा. मिथुन नागती यानंतर विनोद टुकरुल, शशांक चव्हाण, शशांकजी चव्हाण आपण यायचंय. शशांक चव्हाण, अनिल मस्कर साहेब,
त्यानंतर श्रेयस चव्हाण, शशांक चव्हाण नंतर श्रेयस चव्हाण, आशुतोष शिगवण, श्रेयस चव्हाण, त्यानंतर आशुतोष शिगवण, मंदार हिवाळे, चला आशुतोष शिगवण, त्यानंतर मंदार हिवाळे, शैलेश मोरे, मंदार हिवाळे, त्यानंतर शैलेश मोरे, त्यानंतर वामन मूर्ती आमचे, छोटी हाइट बिग फाइट, छोटा तीर वार करेगा गंभीर, लेकिन ये कबड्डी के बेहतरीन अंपायर है, जोरदार तालियां इनके लिए। विशाल कांबळे, मेरी झलक सबसे अलग, ओलगेट स्माइल बघितली तर कधी कधी अजय देवगण यांच्यामध्ये येतो, जीतात इसके लिए, चला जबरदस्त। यानंतर सामनाधिकारी स्पर्धा निरीक्षण अमित तावाणेकर सरांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सर्व सामनाधिकारी धन्यवाद, सर्व पंचमंडळ आपण आपली पोझिशन घेऊ शकता। विशाल कांबळे, त्यानंतर विनोद टुकरुल, श्रेयस चव्हाण, आशुतोष शिवगण, धन्यवाद अमित तावाणेकर सर, आपलं देखील थँक्यू। डुआडाय स्पेशालिस्ट मिथुन नागतिक, गेल्या वर्षी भिवंडी वाडा, वज्रेश्वरी पालघर, हा इथून तिथून मिथून कुठे कुठे गेल्या वेळी ते मला पालघर मध्ये भेटले, वाड्याला भेटले, भिवंडीला आम्ही आपली कांदिवलीची संभाजीची स्पर्धा करतो, हे भाव वाड्याला जाऊन आले। चला होतं असं काही करू नका, डान्स होणार नंतर होतं बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती है। सैनोरिटा थांबा थोडं, काही करू नका। तर गुणसंख्या 25-7, 25 गुण पार्ले महोत्सव पार्ले बिरजे आणि रुपेश वाजे यांनी कृपागुण मंचावर यायचं आहे। श्रीकांत बिरजे सर, अध्यक्ष जॉली क्रीडा मंडळ आणि वाजे उत्कृष्ट खेळाडू कबड्डीपटू आहेत दोघेही, आणि या मंडळाचे अध्यक्ष, आणि ज्या प्रकारे जॉली क्रीडा मंडळाला एक नवी प्रेरणा, एक नवीन चालना देऊन दिशा देणारे जय जवान गोविंदा पथकाचे देखील खेळाडू आहेत। एकदा जोरदार टाळ्यामध्ये हा सत्कार आपण करणार आहोत। श्रीकांत बिरजे सरांचा आजही या वयामध्ये ज्या प्रकारचा फिटनेस, त्यांच्या मुलाला त्यांना उभं केलं समोर तर वाटतच नाही, भाऊ भाऊ वाटतात, पण ज्या प्रकारे आजही जय जवानची एक कबड्डी क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर केली, त्या स्पर्धेमध्ये देखील ते ज्या प्रकारे स्टंपच्या जवळ चिकटून विकेट किपिंग करत होते, चांगल्या कॅचेस, आजही तो फिटनेस नव तरुणांना देखील लाजवेल असा हा सत्कार वाजे यांचा, आमचे कबड्डीपटू आहेत जॉली क्रीडा मंडळाचे। आणि यानंतर व्हॉलेंटियर म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे मुलांनी जॉली क्रीडा मंडळाच्या, तर सर्वांनी वरती यायचं आहे। एक तुमचा देखील एक ग्रुप फोटो आणि एक सत्कार आम्ही घेत आहोत, ज्यांनी या मैदानावर खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था असेल, इतर व्यवस्था असेल। चला जॉली क्रीडा मंडळाचे सर्व व्हॉलेंटियर्स, युवा खेळाडू, सब ज्युनियर, ज्युनियर सर्वांनी वरती या। मी साहेबांना विनंती करतो, व्यासपीठावरील आपण हा सत्कार सन्मान करायचा आहे। सर्व लहान मुलं, सब ज्युनियर, ज्युनियर, तुम्ही पण या वरती, मुलांबरोबर या तर खरं नाही, पेंटर तुम्ही, चला हे सर्व आमचे व्हॉलेंटियर्स, नवीन पिढी जॉलीची, पुढचं जनरेशन, नेक्स्ट जनरेशन। कार्यकारी सदस्य आदरणीय मनोज मोकल साहेब आणि जिग्नेश मोरे सर आपण देखील जिग्नेश आणि व्यासपीठावर यायचं आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अमित तावाणेकर सर, कमलेश पालव सर आणि आता जिग्नेश मोरे, हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश आहेत, ज्यांनी नवनवीन खेळाडू घडवलेत आणि नवनवीन खेळाडू घडवत आहेत। गेल्या
15 वर्षामध्ये जर पाहिलं तर जिग्नेश मोरे यांनी फक्त मुंबई उपनगर नाही तर पालघर, ठाणे, भिवंडी, वाड्यापर्यंत जाऊन नवनवीन खेळाडू घडवले. त्यांच्यासाठी नव प्रेरणा, एक नवीन व्यासपीठ निर्माण करून दिलं. कित्येक असे खेळाडू ज्यांना उपजीविकेचं साधन म्हणून जॉब देखील दिले. पण आता मनोज मोकल सर, कार्यकारिणी सदस्य, पंच कमिटी प्रमुख, मनमिळावू स्वभाव, शांत स्वभाव आणि स्माईल आणि कामामध्ये अतिशय कर्तबगार असे व्यक्तिमत्व आहेत असे मनोज मोकल सर. गेले 18 वर्ष, हा सहवास 18 ने 19 वर्ष हा सहवास मनोज मोकल यांच्या बरोबर आहे. मग शालेय स्तरावरच्या कबड्डी स्पर्धा असतील, पार्ले महोत्सव असेल, वेगवेगळ्या महापौर स्पर्धा असतील, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय, हा जवळपास 18-19 वर्षाचा सहवास. मनोज मोकल धन्यवाद. फक्त तुम्ही वरून सिग्नल द्यावा आणि आम्ही मॅच सुरू करावी. आपण अजून एक असं एक अद्वितीय व्यक्तिमत्व पाहतोय ज्याने कबड्डी खेळासाठी आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारचं कबड्डी खेळ शालेय स्तरावर, कॉलेज स्तरावर, त्यानंतर युनिव्हर्सिटी देखील आपण त्यांना खेळताना पाहिलं. आजही ज्या ज्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळेस मोठमोठ्या स्पर्धा असतात, मग त्या राज्यस्तरीय असतील, त्यावेळेस नेहमीच आपण अशा व्यक्तीची उपस्थिती पाहतो. मग कितीही वाजले तरी स्वतः गाडी करून त्या ठिकाणी त्या पोहोचतात. चिपळूणला आम्ही तो निश्चितपणे याची देही याची डोळा अनुभवला. तो अनुभव असे आदरणीय मिलिंद शिंदे सर हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने 1 ते 4 डिसेंबरला चिपळूणला झाली होती. त्या ठिकाणी कोळकेवाडी चिपळूण फायनल जिंकले अगेन्स्ट चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर. पुणे, नांदेड, मिडलाईन कित्येक संघ त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र फायनल चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर विरुद्ध आपण पाहिली होती कोळकेवाडी चिपळूण. त्यावेळेस देखील अमित दामणेकर सर असतील, मिलिंद दादांचं विशेष, मिलिंद शिंदे सरांची उपस्थिती आणि नेहमीच आजही नवीन खेळाडूंना एक पाठबळ, मार्गदर्शक, एक मेंटॉर आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या कबड्डी खेळासाठी अजून नाविन्यपूर्णता कशी आपल्याला पाहायला मिळेल. आता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी जपानचा संघ जो मुंबईमध्ये आला होता आणि ज्यावेळेस एक आगळीवेगळी अशी आपण ते प्रात्यक्षिक पाहिलं, ज्या मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये असे ज्यावेळेस कबड्डी संघटक, खेळाडू जे स्वतःचे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आहेत, तर निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये मुंबई उपनगरामध्ये निश्चितपणे आपल्याला अजून काही चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतील. आणि त्याची सुरुवात यावर्षी आपण पाहिली. पुन्हा एकदा अक्षय तावडे सावधान राहावं लागेल. जोपर्यंत त्यांची कव्हर तुम्ही यशस्वी करत नाही तोपर्यंत तुम्ही हा मोठा जो फरक आहे तो काढू शकणार नाही. अक्षय तावडे 5च्या कव्हर मध्ये आता चढाईसाठी जर्सी नंबर 12 एक मोठी डोकेदुखी हीच ठरलेली आहे की या खेळाडूला जास्त पॉईंट लागले नाहीत. 9 पैकी फक्त 2 पॉईंट आणि आता पुन्हा एकदा कव्हर. जर एवढा पॉज घेतलात, एवढा थांबलात तर टर्न काही सेकंदात तुम्हाला कव्हर केलं तेच होणार. तुमची डॉजिंग, तुमची स्टेपिंग, तुमचा चेक, तुमचा टर्न, या सर्व गोष्टी आवश्यक असतात. तुम्ही फक्त थांबून पाहायला गेलात तर कधी, जसं आपण पाहतो पतंग उडवताना जेव्हा पेज लागते त्यावेळेस एखादा फक्त पतंग उडवत असतो, दुसरा जप 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 त्याला बाहेर काढून ना कटिंग करून जातो. त्या पद्धतीने त्या ठिकाणी कव्हर आपण पाहिली. 28-9 21 गुणांची मोठी आघाडी, जी 8 होती, 14 होती, 15 होती, ती आता 21. जर्सी नंबर 28 अजून एक चढाईपटू, याला देखील क्लिक व्हावं लागेल कारण कव्हर देखील उभी राहिली नाही चढाईमध्ये पॉइंट लागले. बघूया स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणार. उत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट डिफेंडर, चांगली कव्हर, मात्र संधी 1, 2, 3 आणि 4 ची बट्टी. अनिल कपूर स्माईल 1 2 का 4. झकास, जोरदार टाळ्या होत्या. सुपर रे 1 2 का 4. दुसऱ्या चढाईपटूने म्हटलंय की झुकेगा नहीं, झुकना पडेगा नहीं तो महंगा पडेगा. संतोष पाटील, बंटी, एकच रिव्ह्यू आहे दोन्ही संघांसाठी. सक्सेसफुल झाला तरी गेला, अनसक्सेसफुल झाला तरी गेला. मात्र विशाल कांबळे रिव्ह्यू घ्यावाच लागेल. ऍक्शन दाखवतात. चौकोन ना करा परत एकदा. क्या बात आहे, व्हेरी चला. 99 झालेले आहेत.
100वी स्पर्धा यावर्षी ते पवईला पूर्ण करतील. लवकरच 100 स्पर्धा करण्याचा एक मान आपण देणार आहोत शतकपूर्ती. यस देखील आमचे पंच त्यांचा एक विशेष सत्कार करतात. होतं असं कधी कधी. आंबेडकर कॉलेजला कोचिंग करतात ते सध्या विशाल कांबळे. मला आठवते कोरोनानंतरची पहिली स्पर्धा मुंबईमधली गव्हर्नमेंट कॉलनीला झालेली बॅन्टरला जी आम्ही कव्हर केली त्यावेळेस विशाल कांबळे पंच होते. विशाल बरोबर आठवते ना. एका बाजूला शिवजयंतीचा कार्यक्रम, दुसऱ्या बाजूला कबड्डी, एका बाजूला महाप्रसाद भंडारा साईबाबांचा आणि त्याच्यामध्ये स्पर्धा. आणि आमचे पंच अप्रतिम पद्धतीने तयार होते. पहिली स्पर्धा मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेंटर सिद्धेश हळदणकर यांनी अंधेरीला पश्चिमेला घेतली होती महिला गट. आणि पाच गुड बोनस प्लस 5. चला जोरदार टाळ्या होऊ द्या. 14-28 हळूहळू कमबॅक करत असताना आता मात्र पॉइंट्स आवश्यक आहेत. पार्ले महोत्सव विले पार्ले विरुद्ध सागर कमबॅक करणार का? आलेले आहे कव्हर यशस्वी. 15-28 1+2 ची संधी. 15 आणि 3 18 होणार. संधी मिळणार. 15 आणि 3 1+2 3 पॉइंट्स. ऑल आउट पार्ले महोत्सव 3 पॉइंट. सागर 18-28 10ची आता आघाडी. कमबॅक केलेला या संघाने दाखवून दिलेला आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही. 18-30 12 गुणांची आघाडी. अक्षय तावडे बोनस प्लस पॉइंट. गुणसंख्या 30. पार्ले महोत्सव 18. सागर कमबॅक करत असताना 12 गुणांची आघाडी. आणि आता पुन्हा एकदा चांगला पॉइंट. अक्षय तावडे 6च्या कव्हर मध्ये 2-2-2 अशी. आणि बोनस प्लस 2 पॉइंट्स. 30 आणि 3 33. 33-18. विशाल ओके आहे ना. आणि तयार होते सावकाश. पॉइंट पार्ले 34-18. आणि आता काही मिनिटात ऑल आउट देतात का बघूया. अक्षय तावडे 3च्या कव्हर मध्ये. सुपर कॅच सुपर टॅकल ऑन. घाई संकटाला आमंत्रण देई. नजर हटीवर दुर्घटना घडली. पॉइंट सहज पॉइंट बहाल केला. कोणाला वाटलं काही सेकंद काही मिनिटापूर्वी पहिला ऑल आउट दिला होता. 5 पॉइंट मिळाले होते. आणि आता पाहता काही सेकंदातच काही मिनिटातच ऑल आउट येतोय का. 35-18 17 गुणांची आघाडी. अंतिम सामना प्रथम श्रेणी पुरुष गट. आणि 2 आणि 2 4. पुन्हा एकदा अक्षय तावडे इज ऑन फायर. कभी भी प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. पर जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको चेंज करती है. चैलेंज स्वीकारना होगा, कुछ अलग करना होगा. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो.
सितारे बदल जाएंगे, कष्टिया बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो, किनारे बदल जाएंगे. पॉझिटिव्ह इंटेंट. यासाठी तुम्हाला या गरमीमध्ये देखील छान आईस्क्रीम खावा लागेल, थंडगार. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, क्री फॉर क्रियाशीलता आणि म फॉर महत्वाकांक्षा. हे आईस्क्रीम जर तुम्ही खाल्लं तर निश्चितपणे यशस्वीची तुम्ही निश्चितपणे गुरु किल्ली तयार करू शकता. जीवनातली कुठल्याही क्षणी आपल्याला तर पॉझिटिव्ह इंटेंट आवश्यक, काही गरज नव्हती. ऍडव्हान्स गेले तिथे प्रशांत पवार 39-19. there is no need to go for that advanced tackle, but unfortunate he has given that 1 point to opponent team Sagar Santa Cruz, and on the other hand 20 points leading टीम पार्ले महोत्सव. अनफॉर्च्युनेट आपण जर पाहिलं तर काही मिनिटापूर्वी जी 5ची चढाई आपण पाहिली आणि त्या ठिकाणी सामन्याचं गणित बदललं होतं. मात्र तो मोमेंटम तुम्हाला पुढे घेऊन जावं लागणार आहे. 39-19 अजूनही 20 गुणांची आघाडी आहे, एक मोठी आघाडी, कारण 2 कंपल्सरी ऑल आउट तुम्हाला द्यावे लागतील. शेवटची 5 मिनिटं. 39 पार्ले महोत्सव विले पार्ले, 19 सागर. 20 गुणांची आघाडी, चॅसी नंबर 15. आणि हे आले, हे स्वतः एक ग्रेट चढाईपटू आहेत. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, क्रॉस झालेला आहे की नाही हात. जिग्नेश सर, यानंतर कुमार गट आणि प्रथम श्रेणी पुरुष गटातील आपण पारितोषिक वितरण सोहळा देखील पाहणार आहोत. सर्वोत्कृष्ट चढाईपटू, सर्वोत्कृष्ट आपण बचावपटू, निश्चितपणे डिफेंडर, त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील कुमार गटातील, त्यानंतर उपविजेता आणि विजेता. संघाला एक रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तरी गेला, अनसक्सेसफुल झाला तरी गेला, पण एक रिव्ह्यू दोन्ही संघांना आहे. प्रवीण शिंदे मित्रमंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी सामने आपण पाहतोय. बापू स्मृती चषक या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आणि मगाशी देखील आपण पाहिलं की दिग्गज मंडळींची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळाली. विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून योगदान शिवसेना सचिव सिद्धेश दादा कदम साहेब यांचं, आणि निश्चितच खूप चांगल्या प्रकारचे योगदान आपल्याला पाहायला मिळालं. खासदार रवींद्र वायकर साहेबांची उपस्थिती, अमोल भैया कीर्तिकर साहेब, मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, पॉइंट सागर 39-20 19 गुणांची ही आघाडी आहे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये बघूया 2 ऑल आउट देणार का.
अशी आहे की प्रत्येक जण कव्हर करायला ट्राय करत असतो. 7 जणांचा खेळ. त्या प्रकारे रेडर देखील आपण ट्राय करताना पाहतो. कव्हर देखील राईट टर्न, लेफ्ट टर्न, राईट कव्हर, लेफ्ट कव्हर, राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर. शेवटची 4 मिनिटं आणि पुन्हा एकदा तीच चुकी. तोच चढाईपटू, तोच कॉर्नर, 2 गुण. पाटील देखील संतोष पाटील सांगतायत मगापासून थोडं डोकं शांत ठेवून खेळा, मात्र चुकीला माफी नाही. वारंवार त्याच चुका होत आहेत आणि 20-40 अशी 20 गुणांची मोठी आघाडी. आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रवीण शिंदे साहेब यांच्या 68व्या जयंतीनिमित्ताने इथे भव्य आणि दिव्य असे मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी सामने प्रवीण शिंदे मित्रमंडळाने आयोजित केले आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध नारकर साहेब, मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अजय शिंदे साहेब, तसेच आमचे प्रेरणास्थान आणि युवा नेतृत्व आदरणीय निखिल शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आता अंतिम सामना चालू आहे. शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहेत. शेवटची 3 मिनिटं. रेडर आउट, पॉइंट सागर. नंबर 28 मगाशी खेळाडूने 5-6 गुण मिळवले होते. मोठी सुपर रेड 41-23. जवळपास आपण पाहायला गेलं तर 18 गुणांची अजूनही आघाडी आहे. थोड्याशा वेळ काढूपणा, लॉंग रेड किंवा थर्ड रेड साठी प्रयत्न असेल त्या दृष्टिकोनातूनच थोडंसं टच करून आलेले आहेत. 41-23. शेवटची 2 मिनिटं. 18 गुणांची आघाडी आहे. रजनीकांत स्टाईल में कुछ अलग करना होगा. जर्सी नंबर 8 बघूया लावतोय का वाट. आणि या ठिकाणी पोहोचलेला आहे. 2 गुण. 41-25. 16 गुणांची आघाडी. विशाल आणि बघा सर्व तुटून पडले. जणू काही संकष्टीचा उपवास. देव प्रसन्न झाला. म्हणजे किती पॉइंट येत आहे. सर्व सुख संकष्टीचा उपवास सोडायला तुटून पडले. 4 पॉइंट. जगास सुंदर. 25-45. 20 गुणांची आघाडी. रजनीकांत नहीं यहाँ पर थोड़ा गाने का रुकने का नहीं, बहुत बड़ा पॉइंट है. डिफरन्स 20 गुणांचा आहे. 46-25. 21 गुणांची मोठी आघाडी. आणि आता मात्र पीपीला चान्स मिळालाय. पी स्क्वेअर प्रशांत पवार. मॅच ओव्हर आणि विजयी संघ चॅम्पियन प्रथम श्रेणी पुरुष गट प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबई उपनगर